सर एक आपल्याकडे एक धमकी मिळाली आहे, हे नेमकं काय आहे? काल दुपारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात सेवालयमध्ये पोस्टमन एक चिठ्ठी घेऊन आला. संजय रिपोर्टर या नावाने आलेल्या पत्रामध्ये असं उल्लेख आहे की काही लोक मला आणि माझे सहकारी सुशील सिंग यांना मारण्याचं कटकारस्थान करत आहे. त्यांच्या नावाचा त्या पत्रात उल्लेख आहे. पत्र मिळाल्यावर मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. मागील 1 वर्षापासून बोरिवली स्टेशन परिसरात सुप्रीम कोर्टच्या दिशानिर्देश अनुसार बोरिवलीतील फुटपाथ व रस्ते हे हॉकर फ्री झाले पाहिजे, तिथे कुठलाही अतिक्रमण राहू नये या दृष्टीने मी प्रयास करत आहे. आणि म्हणून वेळोवेळी मला धमकी देण्याचा प्रयास होत आहे. पहिल्यांदा बजेट सेशनमध्ये माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मग एका वरिष्ठ पत्रकाराला बाईट देताना त्या पत्रकाराला सांगितलं गेलं की क्यों इंटरव्यू लेता है, तेरे को भी टपका देंगे उसको भी टपका देंगे. त्याची पण दखल पोलीस स्टेशनमध्ये आहे. आणि काल हा जो पत्र आलाय हा पण गंभीर आहे. आतापर्यंत मी मीडियाच्या समोर बोलत नव्हतो, पण मला वाटलं की आज लोकांना सुद्धा याची माहिती दिली पाहिजे की जर एक जनप्रतिनिधी लोकांच्या मनात जसं काम आहे तसं करू इच्छितो, तर त्याला जर धमकी येत असेल तर सामान्य माणूस यांच्या विरोधात लढा कसा उभा करू शकेल. आणि म्हणून महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की याच्या मागे कोण आहेत, यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. पण बोरिवलीच्या फुटपाथवरती, LT रोडवरती, मंगलकुंजमध्ये, मोक्ष प्लाझा समोर जे लोक आज सुद्धा दादागिरी करून फुटपाथवर कब्जा करून बसले आहेत, त्यांच्यावर कायम स्वरूपाची कारवाई होऊन हे फुटपाथ, हे रस्ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. पत्रामध्ये काय लिहिलं होतं आणि कोण ते लोक कोण आहेत? नाही, मी नावांचा उल्लेख यासाठी करत नाही की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याबद्दलची माहिती पोलीस आपल्याला देतील. फक्त याच्यामध्ये मला अलर्ट करण्यात आला आहे की काही लोक तुमच्यावरती हल्ला करू शकतात आणि म्हणून तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. पोलिसांनी त्या दृष्टीने सूचक पावलं उचलली आहेत. पण आयुक्ताची चर्चा केली आहे. मी आयुक्तांना पत्र दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर माहिती देणार आहे.